मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी 6 मधील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या स्पर्धकापैकी एक राधा पाटील, जिने लोक तिला राधा मुंबईकर म्हणून ओळखतात. राधा पाटील ही एक लावणी, नृत्यांगना आणि परफॉर्मर आहे. ती मुंबईत राहते आणि गेल्या काही वर्षात तिने स्टेज शो, लाईव्ह शो, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची लावणी शैली ही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ आहे. त्यामुळे ती तरुण प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली. राधाला खरी ओळख मिळाली ती तिच्या व्हायरल रील्स, लाईव्ह परफॉर्मन्समुळे. ती खूप मेहनतीने या क्षेत्रात उभी राहिली आहे आणि याच आत्मविश्वासामुळे तिने बिग बॉस मराठी 6 मध्ये प्रवेश केला. बिग बॉसच्या घरात एंट्री करतानाच राधा खूप बोल्ड आणि स्पष्ट दिसली. पहिल्याच दिवसापासून तिने सांगितलं की ती लावणी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा कमावून बसलेली आहे. तिने स्वतःबद्दल मोठ्या आत्मविश्वासाने बोलणं पसंत केलं आणि हेच तिच्या चर्चेचं कारण ठरलं. घरात असताना राधाने असंही सांगितलं की ती कोणालाही घाबरत नाही, मग तो कलाकार असो किंवा स्पर्धक. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा झाली. काही लोकांना तिचा आत्मविश्वास आवडला तर काहींना तो अहंकार वाटला. बिग बॉसच्या घरात राधाचा सर्वात मोठा वाद झाला तो लावणीच्या प्रकारावरून. ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राधाच्या नृत्यशैलीवर टीका केली आहे आणि ही लावणी नसून वेगळ्या प्रकारचा नाच आहे असं मत मांडलं. या टीकेमुळे राधा भावनिक झाली, पण तिने स्वतःची बाजू ठामपणे मांडली. या प्रसंगामुळे प्रेक्षकांना राधाचा संवेदनशील आणि खरा स्वभाव पाहायला मिळाला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर राधा पाटील हिने बिग बॉसच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल मोकळेपणानं सांगितलं. ती गेल्या काही वर्षापासून एका गायकासोबत नात्यात आहे आणि दोघंही एकत्र राहतात. या गोष्टीबद्दल ती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलली, ज्यामुळे काही प्रेक्षकांना ती अजून जास्त रिअल वाटली. तुम्हाला राधा पाटील ही कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.